नमस्कार मंडळी. तर आज आपण चमचमीत आणि चटपटीत अशी मिरची कशी बनवायची ते पाहतोय. तोंडाची चव गेली असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. आणि ज्यांना भूक नसेल ते सुद्धा जर ही मिरची खातील तर अजून 4-4 मिरच्या मागून खातील आणि तुम्हाला नेहमी अशीच मिरची बनवायला सांगतील. एवढी भन्नाट चवीची ही मिरची बनवून तयार होते आणि आपण ही प्रवासात सुद्धा नेऊ शकतो. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत. याला चांगलं आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तर ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात. ह्या चवीला खूप छान लागतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या मिरच्यांना उभ्या हातून चीर देऊन घेतलेली आहे, कट करून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आता हळद घातल्यानंतर आपल्याला या सर्व मिरच्या या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत. तर कमी गॅसवरती या मिरच्यांना छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मिरच्यांना आधी वाफवून सुद्धा घेऊ शकतात आणि त्यानंतर तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. पण मी इथे डायरेक्टलीच या मिरच्या अशाच धुवून आपण परतायला घातलेल्या आहेत. तर आता यानंतर थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर पण याला आपण चांगलंच एकदा परतून घेणार आहोत. तर या मिरच्या खूप छान आणि झटपट अशा बनवून तयार होतात. कमी वेळेमध्ये कमी साहित्यात अगदी लवकर ह्या बनवून तयार होतात. 1-2 मिनटासाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे. याला जास्त असा वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटातच या बनवून तयार होतात. ज्या वेळेला आपल्याकडे भाजीला काहीच नसतं त्यावेळेला आपण अशा पद्धतीने मिरच्या नक्कीच बनवू शकतो. आता यामध्ये हिंग, लाल तिखट, धनापूड, जिरेपूड आणि मी ओवा घातलेला आहे. यामुळे या मिरच्यांना अजून छान अशी टेस्ट येते. आणि त्यानंतर इथे थोडीशी बडीशेप आणि काळे तीळसुद्धा मी घातलेले आहेत, अर्धा-अर्धा चमचा. यामुळे मिरच्यांना अजूनच जबरदस्त आणि भन्नाट अशी चव येते, त्यामुळे नक्कीच घाला. आता याला चांगलं आपण 2 मिनिटासाठी अजून परतून घेणार आहोत. या मिरच्या लवकर परतल्या जातात आणि लवकर शिजल्या जातात, जास्त असा वेळ लागत नाही. आणि यामध्ये 2 चमचे मी दहीसुद्धा घातलेलं आहे. दह्यामुळे या मिरचीला खूप छान अशी चटपटीत अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्कीच घाला. आता परत आपण याला 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. हे पहा, अगदी झटपट अशा चटपटीत आपल्या मिरच्या बनून तयार झालेल्या आहेत. हे पहा, कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आणि झटपट अशा होतात. तर या मिरच्या आपण प्रवासाला सुद्धा नेऊ शकतो आणि या 7 ते 8 दिवस अशाच आरामात सुद्धा या टिकतात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.